मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण पीसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश या टॉपिकचा पुढचा प्रॉब्लेम घेणार आहोत. तो पुणे विद्यापीठाच्या मार्च 2008 या एक्झामिनेशनला येऊन गेलेला आहे फॉर 20 मार्क्स. तर प्रथम आपण हा प्रॉब्लेम समजून घेऊया आणि त्यानंतर मग त्यांनी ज्या ज्या गोष्टी आपल्याला तयार करायला सांगितलेल्या आहेत तर त्या कशा पद्धतीने तयार करायच्यात तर ते आपण बघणार आहोत. मी प्रथम प्रॉब्लेम वाचतो, तो समजून घेऊया. ईस्ट, वेस्ट अँड साऊथ वेअर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:2:1 respectively. The partnership was dissolved on 31st December 2007, on which date their balance sheet was as follows. 31 डिसेंबर 2007चं त्यांनी आपल्याला बॅलन्स शीट दिलेलं आहे. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बघा, ईस्ट, वेस्ट, साऊथ हे 3 पार्टनर आहेत. अनुक्रमे त्यांचं 20,000, 10,000 अँड 2,000 एवढं कॅपिटल आहे. म्युन्सिपल टॅक्सेस त्यांना द्यायचे आहेत 4,000चे. सन्ड्री क्रेडिटर्स 16,000. ईस्टने ह्या व्यवसायाला 6,000चं लोन दिलेलं आहे आणि वेस्टने 4,000चं लोन प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि वेगवेगळ्या ॲसेट्स दिलेल्या आहेत, मशिनरी, डेटर, स्टॉक आणि कॅश. तर या पद्धतीने त्यांनी आपल्याला बॅलन्स शीट दिलेलं आहे. नंतर ते पुढे सांगतात, इट वॉज डिसाइडेड दॅट द नेट रिअलायझेशन्स शुड बी डिस्ट्रीब्युटेड इन देअर ड्यू ऑर्डर ॲट द एंड ऑफ इच कॅलेंडर मंथ. द ग्रॅज्युअल रिअलायझेशन अँड एक्सपेन्सेस वेअर ॲज अंडर. त्यानंतर ते असं सांगतायत की जे काही प्रत्येक महिन्याच्या अखेरीस वेगवेगळ्या ॲसेट्स विकून त्यांना जे नेट रिअलायझेशन प्राप्त होईल तर ते ग्रॅज्युअली त्या पार्टीजला ते पेमेंट करणार आहेत आणि त्याचं विवरण त्यांनी या पद्धतीने दिलेलं आहे. 2007च्या जानेवारीमध्ये मशिनरी 7,000, डेटर 4,000, स्टॉक 250 अशा 3 ॲसेट्स विकून त्यांना रक्कम मिळालेली, परंतु त्या प्राप्त करण्यासाठी त्यांना एक्सपेन्सेस आला 250. या पद्धतीने फेब्रुवारी, मार्च, एप्रिल अशा वेगवेगळ्या मंथ्समध्ये मशिनरी, डेटर्स आणि स्टॉक रिअलाईज करून आणि त्यासाठी किती एक्सपेन्सेस आला तो त्यांनी आपल्याला अनुक्रमे या ठिकाणी दिलेला दिसतोय. तर या सगळ्यांच्या आधारे ते बघा आपल्याला काय म्हणतात, प्रिपेअर स्टेटमेंट शोविंग सरप्लस कॅपिटल आणि दुसरं म्हणताय स्टेटमेंट शोविंग डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. तर अतिशय सोपा असा हा प्रॉब्लेम आहे. तर चला मग मित्रांनो, आपण हा प्रॉब्लेम कशा पद्धतीने सॉल्व करायचा तर ते बघूया. प्रथम त्यांनी आपल्याला काय सांगितलं, स्टेटमेंट शोविंग सरप्लस कॅपिटल. तर प्रथम आपण ईस्ट, वेस्ट आणि साऊथ हे जे 3 पार्टनर आहे या 3 पार्टनरपैकी कोण त्या ठिकाणी सरप्लस कॅपिटल आणतोय तर ते आपण प्रथम पहिल्या ह्या सरप्लस कॅपिटलच्या स्टेटमेंटमध्ये कॅल्क्युलेट करूया. तर चला मग आपण स्टेटमेंट शोविंग सरप्लस कॅपिटल तयार करूया. तर मित्रांनो, या ठिकाणी मी स्टेटमेंट शोविंग सरप्लस कॅपिटल ड्रॉ केलेलं आहे. नेहमीप्रमाणे आपला पर्टिक्युलर्स आणि लॅबिलिटी साईडला आपल्याला जेवढे पार्टनर्स दिलेले असतील त्या प्रत्येक पार्टनरसाठी एक स्वतंत्र अमाऊंटचा कॉलम. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला 3 पार्टनर दिलेले आहेत, ईस्ट, वेस्ट आणि साऊथ. म्हणून ह्या तिघांसाठी मी 3 स्वतंत्र कॅपिटलचे कॉलम ड्रॉ केलेत. आणि मग आता प्रथम काय करायचं तर प्रथम या ठिकाणी बॅलन्स शीटनुसार त्यांनी जो आपल्याला कॅपिटलचा बॅलन्स दिलेला आहे तो पर्टिक्युलरच्या फर्स्ट लाईनवर घ्यायचा. म्हणून मग या ठिकाणी मी घेतो बॅलन्स ॲज पर बॅलन्स शीट, बॅलन्स ॲज पर बॅलन्स शीट. आणि आता ईस्ट, वेस्ट आणि साऊथ यांचा अनुक्रमे आपल्याला कॅपिटल त्यांनी बघा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दिलं आहे. ईस्टचं 20,000, वेस्ट 10,000 आणि साऊथ 2,000. तर चला मग आपण त्या प्रत्येकाच्या कॅपिटलच्या कॉलममध्ये त्यांचं जे काही कॅपिटल आहे तर ते त्या ठिकाणी मेन्शन करूया. ईस्टचं आहे 20,000, वेस्ट आहे 10,000 आणि साऊथ आहे 2,000. याप्रमाणे प्रथम जो काही त्यांच्या कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स दिलेला असेल तो ह्या
स्टेटमेंट शोविंग सरप्लस कॅपिटलला सुरुवातीला घ्यायचा. त्यानंतर मग काय करायचं तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला परत एकदा जायचं आणि त्या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स, जनरल रिझर्व वगैरे असं काही दिलेलं आहेत का ते बघायचं. जर ते दिलेलं असेल तर ते कॅपिटल अकाउंटच्या ह्या बॅलन्समध्ये तुम्ही त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये ॲड करणार आहात. जर समजा हाच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट बॅलन्स म्हणजे ॲसेटला दिला असेल तर काय असतो तो लॉस असतो. तो काय करायचा त्यांच्या कॅपिटल अकाउंटमधनं डिडक्ट करायचा, वजा करायचा असतो. परंतु या प्रॉब्लेममध्ये मात्र असं आपल्याला काहीही सांगितलेलं नाही. त्यामुळे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स हा फक्त एवढाच आहे जो आपण आत्ता लिहिला आहे. बॅलन्स ॲज पर बॅलन्स शीट ईस्टचा 20,000, वेस्ट 10,000 आणि साऊथचा बॅलन्स 2,000. याप्रमाणे तो लिहिल्यानंतर आता काय करायचं तर आपल्याला ह्या तिघांचा सरप्लस कॅपिटलचा बॅलन्स शोधायचा आहे. पण तो शोधण्यासाठी मग आता त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो नंतरच्या ओळीवर घ्यायचा. म्हणून मग मी इथं टायटल देतो प्रॉफिट शेअरिंग रेशो आणि ॲज पर आवर प्रॉब्लेम तो प्रॉफिट शेअरिंग रेशो आपल्याला त्यांनी प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे 3, 2 आणि 1 याप्रमाणे तो दिलेला आहे. आता काय करायचं एकदा का हा प्रॉफिट शेअरिंग रेशो तुम्ही लिहिला की या प्रॉफिट शेअरिंग रेशोने हे जे तुमचं कॅपिटल आहे पहिल्या ओळीवर लिहिलं तर त्या कॅपिटलच्या बॅलन्सला त्याने डिव्हाइड करायचं, भागायचं आणि त्या रेशोने भागल्यानंतर डिव्हाइड केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पर युनिट कॅपिटलचा बॅलन्स माहीत होईल. प्रत्येक पार्टनरने एका युनिटसाठी किती कॅपिटल आणलेलं आहे ते आपल्याला माहीत होईल. मग आता इथे ईस्टकडे जाऊया. 20,000/3 म्हणजेच याचा अर्थ आपल्याला फॉर 1 युनिटची रक्कम मिळते 6,666.6666 असा येईल. 0.50पेक्षा तो पॉईंट जास्त आहे म्हणून मी त्याचा 1 रुपीज करतो. म्हणजेच रक्कम किती आली 6,667. त्यानंतर वेस्टकडे जाऊया. 10,000/2 म्हणजेच रक्कम आपल्याला मिळाली 5,000 आणि 2,000/1 साऊथचा शेअर आपल्याला माहीत होतो 2,000. या पद्धतीने तुम्ही काय केलं तर ह्या तीनही पार्टनरने एक प्रॉफिट शेअरिंग रेशो तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी किती भांडवल तुम्ही व्यवसायामध्ये आणलेलं आहे ते आपण या ठिकाणी युनिट पर कॅपिटलच्या निमित्ताने शोधतो. मग काय करायचं आता तर ह्या तिघांमध्ये ज्या पार्टनरने सर्वात पर युनिट कॅपिटल कमी आणलेलं आहे त्याचं कॅपिटल इथून पुढे बेस मानायचं. आता ह्या ज्या 2 स्टेप आहे ना प्रॉफिट शेअरिंग आणि पर युनिट कॅपिटल हे आपण बेस कॅपिटल शोधण्यासाठीच या ठिकाणी घेतलेलं होतं. म्हणून मग मी याला काय केलं ब्रॅकेट केलं कारण आता याचा उपयोग आपल्या दृष्टिकोनातून संपलेला आहे. फक्त आपल्याला या 3 पार्टनरपैकी कोणत्या पार्टनरने सर्वात कमी कॅपिटल एका युनिटसाठी आणलेलं आहे ते आपल्याला माहीत करून घ्यायचं होतं आणि ते आपल्याला माहीत झालं. साऊथ ह्या पार्टनरने फॉर 1 युनिट ऑफ कॅपिटल 2,000 एवढी रक्कम आणलेली आहे. म्हणजेच काय तर साऊथ एक युनिट त्या ठिकाणी प्रॉफिट मिळवण्यासाठी 2,000 एवढं कॅपिटल आणतो बरोबर. तर मग अशा वेळेस काय करायचं ज्याने सर्वात कमी कॅपिटल आणलेलं आहे त्याचं कॅपिटल बेस मानायचं आणि जे कॅपिटल तुम्ही बेस मानताना तर ते ह्या बॅलन्स ॲज पर बॅलन्स शीटच्या ह्या रकमेमधनं लेस करायचं असतं. म्हणून इथं लिहायचं लेस आणि इथं म्हणणार आता साऊथने सर्वात कमी कॅपिटल आणलेलं आहे म्हणून ते मी इथं मेन्शन करतो साऊथ्स कॅपिटल इज लोवेस्ट बरोबर. हेन्स आणि म्हणून मग हेन्स इट इज टेकन ॲज बेस आणि म्हणून मग त्याचं कॅपिटल आपण बेस म्हणून घेतलं. मग आता बेस म्हणून साऊथचं कॅपिटल घेतलं एका भागासाठी तो 2,000 आणतो. आता आपण ईस्टकडे येऊया. ईस्टला किती शेअर प्रॉफिटमध्ये पाहिजे 3 शेअर पाहिजे.
एका शेअरसाठी जर तो 2000 आणतो साऊथ, तर ईस्टने सुद्धा एका शेअरसाठी 2000 आणायला पाहिजे, पण त्याला शेअर पाहिजे 3. म्हणून काय करायचं मग 3ने त्याला गुणायचं, मल्टिप्लाय करायचं. मग 2000 इंटू 3 म्हणजेच किती रक्कम आली या ठिकाणी, तर ती आली 6000. त्याचप्रमाणे वेस्टच्या बाबतीत बघा, वेस्टला किती पाहिजे प्रॉफिटमध्ये शेअर, 2 पाहिजे. जर साऊथ एका शेअरसाठी 2000 आणतो, तर वेस्टने 2 शेअरसाठी किती आणायला पाहिजे, इंटू 2 करून 4000. आणि साऊथला एकच शेअर पाहिजे, मग एका शेअरसाठी 2000, तर इथे किती येतील 2000. या पद्धतीने आपण काय करायचं, हा बेस मांडलेला कॅपिटलचा भाग त्यांच्या ह्या बॅलन्स ॲज पर बॅलन्स शीटमधनं डिडक्ट करायचा, वजा करायचा. बरोबर. मग आता चला बरं, ईस्टच्या बाबतीत 20,000मधनं किती मायनस केले तुम्ही, 6000 मायनस केले, रक्कम किती मिळाली तुम्हाला या ठिकाणी 14,000. तसं वेस्टच्या 10,000मधनं तुम्ही 4,000 मायनस केले, म्हणजेच किती रक्कम आली या ठिकाणी 6,000. त्यानंतर साऊथच्या 2,000मधनं तुम्ही हा 2,000 बेस कॅपिटल मायनस केला, म्हणजेच रक्कम या ठिकाणी नील आली. तर ह्या दोघांचं तुम्हाला काय मिळालं, या तिघांच्या कंपॅरिझनमध्ये ह्या दोघांनी एवढं सरप्लस कॅपिटल इथं आणलेलं दिसतंय. 14,000 ईस्टने आणलंय आणि वेस्टने 6,000 एवढं सरप्लस कॅपिटल आणलेलं आहे. परंतु आपल्याला पाहिजे एका पार्टनरचं सरप्लस कॅपिटल. त्यामुळे आपण ह्या ज्या काही प्रॉफिट शेअरिंग रेशो आणि युनिट पर कॅपिटल, तर ह्या ज्या 2 स्टेप आपण आत्ता केल्या होत्या, तर त्या पुन्हा आता रिपीट करायच्या जोपर्यंत एका पार्टनरचं कॅपिटल आपल्याला सरप्लस म्हणून मिळत नाही तोपर्यंत. म्हणून पुन्हा मी आता काय करतो, या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी प्रॉफिट शेअरिंग रेशो घेतो. आता या ठिकाणी फक्त 2च पार्टनर शिल्लक आहे माझ्याकडे. ईस्टचं सरप्लस कॅपिटल 14,000 होतं आणि वेस्टचं 6,000. साऊथ संपलाय कारण त्याचा नील बॅलन्स झालेला आहे. मग फक्त ह्या दोघांचा रेशो, दोघांचा एकमेकाशी रेशो काय आहे, तर 3:2. म्हणून इथं 3:2. मगाप्रमाणेच काय करायचं, तर हे जे काही सरप्लस कॅपिटल मी इथं शोधलेलं आहे, ह्या रकमेला या शेअरने डिव्हाइड करायचं. बरोबर. मग डिव्हाइड करून तुम्हाला काय मिळणार आहे, तर पर युनिट कॅपिटल माहीत होणार आहे. पर युनिट कॅपिटलचा बॅलन्स त्या निमित्ताने आपण शोधणार आहोत. आणि मग तो आता आपण शोधूया. आणि तो बॅलन्स किती येतो मित्रांनो, तो आता तर तो येतोय 4,667. बरोबर. 6,000 डिवायडेड बाय 2 केले तर आपल्याला किती मिळतात या ठिकाणी, 3,000 एवढी रक्कम मिळते. इकडे तर काहीच येणार नाही कारण साऊथ संपलेला आहे. बरोबर. आता इथे काय करायचं, तर ह्या दोघांच्या पर युनिट कॅपिटलच्या रकमा शोधल्यानंतर मगासारखंच दोघांपैकी जो पार्टनर सर्वात एका शेअरसाठी कमी भांडवल आणतो, तर त्याचं कॅपिटल बेस मानायचं. मग इथं सर्वात कमी कॅपिटल कोणी आणलंय, वेस्टने आणलंय. एका शेअरच्या प्रॉफिटसाठी तो 3,000 एवढं कॅपिटल घेऊन येतोय. म्हणून काय करायचं, मग या ठिकाणी वेस्टचं कॅपिटल तुम्ही बेस मानणार आहात आणि जे कॅपिटल तुम्ही बेस मानतात ते वजा करायचं. मग सारखंच ह्या ज्या 2 स्टेप होत्या ना, या फक्त आपल्याला कशासाठी घ्यायच्या होत्या, तर आपल्याला लोवेस्ट कॅपिटल शोधण्यासाठी पाहिजे होत्या. त्या मला माहीत झाल्या म्हणून मी त्याला ब्रॅकेट केलं. मला 3,000 रुपये वेस्टचा सर्वात कमी पर युनिट कॅपिटलचा शेअर मिळाला, तो मी बेस मांडला. आणि या ठिकाणी मी म्हणतोय आता वेस्ट्स कॅपिटल इज लोवेस्ट, सर्वात कमी येते. हेन्स इट इज टेकन ॲज बेस. आणि ते मग मी कॅपिटल बेस म्हणून मानतोय. मग एका शेअरसाठी जर वेस्ट 3,000 आणतो, तर ईस्टने का म्हणून 4,667 आणावेत, तर त्याने सुद्धा किती आणायला पाहिजे, फॉर 1 शेअर 3,000 आणायला पाहिजे. पण मला प्रॉफिट किती भाग पाहिजे, 3 पाहिजे. म्हणून इंटू 3 करायचं त्याला. मग 3,000 इंटू 3 म्हणजेच किती रक्कम आली या ठिकाणी ईस्टच्या कॉलममध्ये, 9,000. बरोबर. त्यानंतर वेस्टच्या कॉलममध्ये या. वेस्टचा
या ठिकाणी मिनिमम कॅपिटलचा बॅलन्स 3000 फॉर पर शेअर आहे, परंतु त्याला शेअर किती पाहिजे प्रॉफिटमध्ये 2 पाहिजे, म्हणून त्याला इंटू 2 करा, म्हणजेच रक्कम किती आली 6000 एवढी आली. इकडे साऊथचा काही संबंध नाही आहे. आणि आता आपण काय करूया, ह्या ज्या काही आपण बेस कॅपिटलद्वारे आपण जे काही कॅपिटल शोधलं तर ते कशातनं मायनस करायचं, तर याच्या अगोदर काय आलं होतं सरप्लस कॅपिटल. इसचं किती होतं 14,000. या 14,000मधनं हे 9,000 काय करायचे मायनस करायचे, म्हणजेच तुम्हाला रक्कम किती मिळाली ईस्टच्या कॉलममध्ये 5,000. वेस्टकडे या, वेस्टचा बॅलन्स किती दिसतो या ठिकाणी 6,000मधनं 6,000 मायनस केल्या, बरोबर, म्हणजेच नील रक्कम आली. तर या पद्धतीने तुम्हाला फक्त ईस्टच्या कॉलममध्ये 5,000 रक्कम शिल्लक राहिलेली दिसते आणि या शिल्लक राहिलेल्या रकमेला म्हणायचं ॲब्सुलेट सरप्लस कॅपिटल. आलं लक्षात. तर या पद्धतीने आपल्याला एका पार्टनरच्या अकाउंटवर फक्त किती सरप्लस कॅपिटल शिल्लक राहतं तर ते आपल्याला शोधायचं असतं. आता या निमित्ताने पुन्हा आपण काय करूया की इथे हे जे काही तुम्ही सरप्लस कॅपिटलचं स्टेटमेंट जे तुम्ही तयार केलेलं आहे, हे स्टेटमेंट कशासाठी असतं, तर जेव्हा आता तुम्ही स्टेटमेंट शोविंग डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश तयार कराल ना, तर तिथे या ईस्ट वेस्ट आणि साऊथला तुम्हाला त्यांच्या कॅपिटलचं पेमेंट करावं लागणार आहे. मग ते पेमेंट करत असताना सरप्लस कॅपिटल अगोदर देऊन टाकायचं आणि नंतर ज्या क्षणाला त्यांचं कॅपिटल हे प्रॉफिट शेअरिंगमध्ये येताना दिसेल तिथून पुढे अवेलेबल असलेली संपूर्ण कॅश ही प्रॉफिट शेअरिंगमध्ये डिस्ट्रीब्यूट करायची असते. आता ह्या प्रॉब्लेमचा विचार करूया. इथं ईस्टचं सरप्लस कॅपिटल 5,000 आहे, म्हणून प्रथम तुम्ही काय कराल, तर हे जे काही 5,000 आहे ना हे तुम्ही प्रथम पेड करणार, म्हणून त्याला मी नंबर 1 असं म्हटलं. एकदा का तुम्ही या 5,000चं पेमेंट केलं की मग आता कोणाला पेमेंट करायचं, तर ईस्ट आणि वेस्ट या दोघांना. याच्या इमिजिएट 5,000च्या अगोदरची जी लाईन आहे ना त्या लाईनकडे यायचं. मग इथे बघा ईस्टचे आहे 9,000 आणि वेस्टचे आहे 6,000. तर या दोन अमाऊंटचं तुम्हाला पेमेंट पूर्ण करायचं आहे. एकदा का हे पेमेंट झालं की मग तुमच्या असं लक्षात येईल की ह्या तीनही पार्टनरचं म्हणजे ईस्ट वेस्ट आणि साऊथचं कॅपिटल हे त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये आहे आणि तिथून पुढे जर तुमच्याकडे पैसा उपलब्ध होत असेल तर तो सर्व पैसा हा त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये तुम्हाला द्यावा लागणार आहे. तर या पद्धतीने मित्रांनो आपल्याला हे स्टेटमेंट शोविंग सरप्लस कॅपिटल तयार करायचं असतं. हे तयार केल्याशिवाय आपल्याला स्टेटमेंट शोविंग डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅशकडे जाता येत नाही, एवढं मात्र लक्षात असू द्या. तर आता हे झाल्यानंतर आपण पुढच्या पार्टमध्ये आता काय बघणार आहोत, तर आता त्यांनी आपल्याला प्रॉब्लेममध्ये काय सांगितलं, स्टेटमेंट शोविंग डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश सांगितलेला आहे. तर पुढच्या भागामध्ये हाच प्रॉब्लेम आपण आता स्टेटमेंट शोविंग डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश कसा तयार करायचा, हे स्टेटमेंट कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करणार आहोत तर ते बघणार आहोत. धन्यवाद मित्रांनो.